जय शिवराय मित्रांनो 2023च्या खरीपचा पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावर कालपासून हे पैसे वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। कोणत्या जिल्ह्यात हे पैसे वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे, एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर किती रक्कम ही जमा होत आहे, किती पैसे जमा होत आहेत या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो नव विमा कंपन्या कोणत्या आहेत, नव विमा कंपनीच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या YouTube चॅनलवरती आपलं स्वागत आहे। मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता आपल्या चॅनलचे सभासद मिळवण्याकरता नक्कीच आपल्या चॅनलला जॉइन व्हा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट हे दिले जातील। तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो एकंदरीत शेती पिकाचं 2023 ला मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। पावसाचा खंडाअभावी शेती पिकाच्या नुकसानाचे पंचनामे करण्यात आले होते। जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून 34 जिल्ह्यात अधिसूचना काढून 25% अग्रिमचा पीक विमा वाटप करण्याचे आदेश देण्यात आले होते, परंतु काही जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम वाटप करण्यात आलेली होती। तर यामध्ये बरेच काही जिल्हे पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते। शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही हे पैसे जमा करण्यात आलेले नव्हते। मित्रांनो काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले होते, तर आता पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। नव विमा कंपनीच्या माध्यमातून हे पीक विम्याचे वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याचं वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। ICICI लोबार्ड कंपनीच्या माध्यमातून सुद्धा पीक विम्याचं वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। त्यानंतर युनिव्हर्सल कंपनीच्या माध्यमातून सुद्धा पीक विम्याचं वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। युनायटेड कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याचं वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। चोलामंडल, त्यानंतर भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून, HDFC अर्गो कंपनीच्या माध्यमातून, त्यानंतर रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून, त्यानंतर SBI कंपनीच्या माध्यमातून सुद्धा पीक विम्याची रक्कम ही वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर 1000 तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर 500 रुपये अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या खात्यावर 1500 2000 अशी प्रकारची सुद्धा पीक विम्याची रक्कम ही वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। एकंदरीत बरेच काही शेतकरी बाकी होते, बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात आले नव्हते। काही शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रमाणात म्हणजे 2 ते 3000 रुपयाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी अनुदानाची जमा करण्यात आली होती, म्हणजे पीक विम्याची नुकसान भरपाई रक्कम ही जमा करण्यात आली होती। परंतु यामध्ये 100% 75% जे शेतकरी होते, 100%पैकी 25% शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले होते, तर 75% शेतकरी यामध्ये वंचित होते। अशा काही शेतकऱ्यांच्या खात्यावर आता कालपासून म्हणजे 9/9/2024 रोजी या शेतकऱ्यांच्या खात्यावर 1000 ते 500 रुपयाचं अनुदान खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। काही शेतकऱ्यांच्या खात्यावर 1,500 ते 2,000 रुपयाची रक्कम सुद्धा जमा होत आहे। मित्रांनो एकंदरीत नांदेडचा पीक विमा असेल, नांदेडच्या पीक विम्याच्या संदर्भात सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पीक विम्याची रक्कम ही जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। ज्या शेतकऱ्यांना 1ही रुपया मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रायलच्या अंतर्गत 1000 ते 500 रुपयाचं अनुदान हे वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो तिसरा जिल्हा आहे परभणी जिल्हा। परभणी जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर काही प्रमाणात पैसे सुद्धा जमा करण्यात आले होते। आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा रक्कम ही जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा पैसे जमा होत आहेत। मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा पीक विमा हा मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आला होता। बऱ्याच दिवसानंतर याच्या पीक विम्याची वाटप केले जाण्याकरता सुरुवात करण्यात आलेली होती, म्हणजे मागच्या 2 महिन्यात हे पैसे हे वाटप करण्यात आलेले आहेत आणि उर्वरित जे शेतकरी होते अशाही शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जात आहे। मित्रांनो अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा उद्यापासून पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे, म्हणजे काही प्रमाणात जे शेतकरी वंचित होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे। मित्रांनो 1000 ते 500 रुपये अशा प्रकारची ट्रायल पीक विम्याची रक्कम ही वाटप केल्या जात आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जात आहेत। मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात क्लेम केले होते। या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा 1000 ते 500 रुपये रक्कम ही पीक विम्याची वाटप केली होती। आता बरेच शेतकरी यामध्ये वंचित आहेत, अशाही शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम वाटप केली जाणार आहे। मित्रांनो परभणी, त्यानंतर नांदेड, हिंगोली जिल्हा, त्यानंतर वाशिमच्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा जे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा पीक विमा रक्कम मिळाली नव्हती अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता आता सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर कालपासून पीक विम्याची रक्कम वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। नव विमा कंपनीच्या माध्यमातून 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा हा वाटप होत आहे। मित्रांनो आपण हिंगोली जिल्ह्यातील जरी असाल तर हिंगोली जिल्ह्यातून आपण जर असाल तर आपल्या खात्यावर कालपासून पैसे वाटप होण्याकरता सुरू झालेले बऱ्याच काही शेतकऱ्यांना 1000 ते 500 रुपयाचा पीक विम्याचे मेसेज सुद्धा येण्याकरता सुरुवात झालेले मेसेज सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना आलेले आहेत।
बऱ्याच शेतकऱ्यांना जर केवायसी केलेली नसेल तर अशा शेतकऱ्यांचे मात्र केवायसी करावं लागणार आहे, म्हणजे आपला आधार बँकेसोबत संलग्न करावं लागणार आहे। मागच्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना आधार बेसवर पैसे आलेले होते आणि आताही सुद्धा आधारवर बेसवरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत। मित्रांनो, आपण जर केवायसी केली नसेल तर नक्कीच बँकेची केवायसी करा, आपल्या खात्यावर सुद्धा हे पैसे जमा केले जातील। मित्रांनो, कमी रक्कम सुद्धा आहे, हिंगोली जिल्ह्यात 1000 ते 500 रुपये जमा होणे म्हणजे काही मोठी गोष्ट नाही, परंतु पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। इतर जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचं वाटप हे केलं जात आहे। मित्रांनो, अशीच नवीन अपडेट घेण्याकरता आपल्या चॅनलचे सभासद मिळवण्याकरता नक्की चॅनलला जॉईन व्हा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट हे मिळत राहतील। तर मित्रांनो, जय शिवराय।